नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिलवंत आपले सहर्ष स्वागत करीत. शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिलवंत आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आज दिनांक 2 जुलै 2024 वार मंगळवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज आपल्याला शेतमालाच्या दरामध्ये थोडाफार बदल पाहायला मिळू शकतो. कारण आज 2 दिवसपासून या ठिकाणी आपल्याला मार्केट यार्ड या ठिकाणी माऊलींची पालखी या ठिकाणी आपल्याला निवासस्थानी असल्यामुळे मार्केटमध्ये थोडंसं वातावरण जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पालखी आल्यामुळे भरपूर ठिकाणी रस्ते बंद असल्यामुळे ग्राहकांची संख्या या ठिकाणी आपल्याला कमी पाहायला मिळाली होती. त्यामुळे दर जे आहे ते आपल्याला मोठ्या प्रमाणावरती कमी जास्त होताना पाहायला मिळालेले होते. तर आज दरामध्ये या ठिकाणी आपल्याला सुधारणा पाहायला मिळू शकते. त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील. या ठिकाणी आपण पाहू शकता मक्याच्या कणसाचे स्वीटकॉर्न कणसाची आवक आपल्याला पाहायला मिळते. तर आज या ठिकाणी स्वीटकॉर्न कणसाची आवक किती झालेली आज कमीत कमी तरी 2000 आवक आहे. 2000 आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर आवक या ठिकाणी आपल्याला आहे. त्याचबरोबर ग्राहकांची संख्या आज मार्केटमध्ये कशी आहे? ग्राहकांच्या पालखीमुळे थोडे कमी आहेत, रस्ते बंद असल्यामुळे माल थोडे तिकडे जाऊ शकत नाहीत आणि गिराईकही कमी आहे, त्यामुळे बाजार थोडे खाली आले ते 1 रुपये. या ठिकाणी पाहू शकता मार्केटमध्ये आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आहे. त्याचबरोबर आज दर काय साधारणतः मिळालेला? 20 रुपयापर्यंत आहेत. तर साधारणतः कमीत कमी दर काय चालू आहे? 19-20 रुपये आहेत बाजार. हो, चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला तर मार्केटमध्ये थोडंसं वातावरण जे आहे त्या ठिकाणी आपल्याला पालखीचं आगमन या ठिकाणी झाल्यामुळे दर जे आहे ते आपल्याला 1-2 दिवसामध्ये या ठिकाणी आपल्याला कमी जास्त झालेले पाहायला मिळतात. तर या ठिकाणी आपल्याला उद्या चांगल्या प्रकारे पूर्ववत मार्केट या ठिकाणी आपल्याला चालू होताना पाहायला मिळते. या ठिकाणी आज पाहू शकता थोडंसं मार्केटमध्ये पालखीचं वातावरण असल्यामुळे आज थोडीशी गर्दी आपल्याला कमी पाहायला मिळते. तर आज पालखीचं प्रस्थान या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे थोडंसं आज मार्केटमध्ये या ठिकाणी आपल्याला गर्दी कमी पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता पपईची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. तर पपईसाठी क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 15 रुपये किलो ते जास्तीत जास्त 20 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवकही या ठिकाणी आपल्याला आज पाहायला मिळते. तर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला तेजी पाहायला मिळालेली आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता तो कपरी आंबा पाहायला मिळतो. तर क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवकही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर तो कपरी आंब्यासाठी या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी 50 रुपये ते जास्तीत जास्त 55 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता डाळिंबाची क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. तर आज डाळिंबासाठी साधारणतः आज कमीत कमी 80 रुपये किलो ते या ठिकाणी चांगल्या क्वालिटीसाठी साधारणतः 240 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवकी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी 240 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला आज दर पाहायला मिळालेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता लिंबांची आवक आहे या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर आज लिंबासाठी दर या ठिकाणी आपल्याला आज 30 रुपये ते जास्तीत जास्त 40 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दरामध्ये आपल्याला या ठिकाणी घसरण पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर दर या ठिकाणी आपल्याला बरेच दिवसापासून कमी जास्त होताना पाहायला मिळतात. क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला 30 रुपये ते 40 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला आज दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता भेंडीची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर कमी क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला भेंडी पाहायला मिळते. तर आज या भेंडीसाठी साधारणतः 20 रुपये किलो ते जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला 35 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला भेंडीसाठी दर पाहायला मिळालेला आहे. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवकी या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला थोडेसे आज कमी पाहायला मिळतात. तर कमीत कमी 20 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त 35 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या भेंडीसाठी दर पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता कोबी आपल्याला आवक पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता. या ठिकाणी आपल्याला कोबीसाठी चांगल्या कोबीसाठी या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते आज जास्तीत जास्त 27 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवकी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये कोबी आहे. त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला आज
वाढलेले पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहू शकता दोडक्याची आवक आपल्याला पाहायला मिळते. क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दोडक्यासाठी आज या ठिकाणी 50 रुपये किलो ते जास्ती असतं. चांगल्या दोडक्यासाठी 60 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. कमी क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला दोडक्यासाठी 30 रुपये किलोपासून या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. तर चांगल्या क्वालिटीच्या दोडक्यासाठी कमीत कमी 50 रुपये ते जास्ती असतं 60 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. आवक पाहू शकता. त्याचबरोबर दरामध्ये आज या ठिकाणी आपल्याला तेजी पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता दुधी भोपळा चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर दुधी भोपळ्यासाठी आज साधारणतः कमीत कमी 8 रुपये किलो होते. चांगल्या दुधी भोपळ्यासाठी साधारणतः 14 रुपये किलोपर्यंत जास्ती असं दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला दुधी भोपळ्यासाठी घसरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर मार्केटमध्ये दुधी भोपळ्याची आवक वाढल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहू शकता टोमॅटोची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी आज या ठिकाणी जास्ती असं 45 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर टोमॅटोचे दर या ठिकाणी आपल्याला कायम तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. तर टोमॅटोसाठी या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे मागणी आहे. त्याचबरोबर बहुतांश शेतकऱ्यांची या ठिकाणी आपल्याला टोमॅटोचे जे प्लॉट आहे ते खराब झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये आवक कमी आहे. त्याचबरोबर मागणी जास्त असल्यामुळे टोमॅटोचे दर या ठिकाणी आपल्याला कायम स्थिर असताना पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहू शकता कोवळ्याची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये कोवळा पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते आज कमीत कमी 20 रुपये ते जास्तीत जास्त 25 रुपये चांगल्या क्वालिटीच्या कोवळ्यासाठी दर पाहायला मिळते. आवक या ठिकाणी आपल्याला पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला चांगल्या कोवळ्यासाठी चांगल्या दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता गोसावळ्याची क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. तर गोसावळ्यासाठी आज या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 30 रुपये ते जास्तीत जास्त 40 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला चांगल्या गोसावळ्यासाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवकही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला स्थिर असताना पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहू शकता भुईमुग शेंगा आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी 50 रुपये किलो ते जास्तीत जास्त चांगल्या भुईमुग शेंगासाठी 60 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवकही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर मार्केटमध्ये भुईमुग शेंगाचे दर या ठिकाणी आपल्याला आवक कमी झाल्यामुळे जे दर आहे ते या ठिकाणी वाढताना पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहू शकता शेवग्याच्या शेंगाची क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते आज कमी झालेले पाहायला मिळतात. तर शेवग्याच्या शेंगाचे दर या ठिकाणी आपल्याला कमीत कमी क्वालिटीमध्ये 40 रुपये किलोपासून ते जास्ती असतं. चांगल्या क्वालिटीमध्ये 1 नंबर क्वालिटीसाठी 70 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला आवकही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर दर जे आहे ते या ठिकाणी आज आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहू शकता बीट जे आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर आज बीटासाठी या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते वाढलेले पाहायला मिळतात. तर कमीत कमी आपल्याला 15 रुपये किलो ते जास्ती असतं 20 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला बीटासाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर साईज जे आहे ते लहान ते मोठ्या साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला बीट पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते आज या ठिकाणी आपल्याला बीटासाठी वाढलेले पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण वांग्याची क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर आज वांग्याच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 25 रुपये किलो होते जास्ती असं चांगल्या क्वालिटीसाठी 40 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला वांग्यासाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवकी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला वांग्यासाठी आज तेजी पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता शिमला मिरचीची क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. तर या ठिकाणी आपल्याला मोठ्या साईजमध्ये शिमला मिरचीसाठी या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 20 रुपये किलोपासून या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये चांगल्या क्वालिटीसाठी जास्तीत जास्त 45 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला शिमला मिरचीसाठी दर पाहायला मिळतो आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता हिरवी मिरची आपल्याला पाहायला मिळते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला हिरवी मिरचीसाठी कमीत कमी 50 रुपये किलो होते जास्तीत जास्त 60 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता पुणेरी गावरा आपल्याला क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते आज कमीत कमी 50 रुपये किलो ते जास्ती असतं 70 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर पुणेरी गावासाठी या ठिकाणी आपल्याला दरामध्ये कमी जास्त होताना पाहायला मिळतात. तर आवक या ठिकाणी आज भरपूर आहे. त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला आज थोडाफार बदल झालेला पाहायला मिळतो.
या ठिकाणी आपण फ्लावर पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला फ्लावर पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी आज 15 रुपये किलो ते जास्ती असतं 24 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवकी या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला थोडाफार बदल कमी जास्त होताना पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहू शकता तोंडल्याची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये तोंडले पाहायला मिळते. तर तोंडल्यासाठी आज दर या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 20 रुपये ते जास्ती असते. चांगल्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवकी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला कमी झालेली पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता शापूची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला शापू पाहायला मिळते. तर आज शापूसाठी या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 15 रुपये ते जास्ती असते 20 रुपये एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते आपल्याला तेजीमध्ये पाहायला मिळतात. तर आवक कमी आहे त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारची जी शापूसाठी पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता मेथी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर आज मेथीसाठी कमीत कमी आज कमी क्वालिटीसाठी 5 रुपये ते जास्ती असतं 15 रुपये एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात. तर या ठिकाणी आपण पाहू शकता कोथिंबीर आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर आज कोथिंबीरीचे दर या ठिकाणी आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात. तर कमीत कमी विलायती कोथिंबीरीसाठी 6 रुपये ते जास्ती असं 10 रुपयेपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. तर गावरान कोथिंबीरीसाठी कमीत कमी आपल्याला 8 रुपये ते जास्ती असतं 12 रुपयापर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही आज या ठिकाणी आपल्याला वाढलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आज आपल्याला मोठ्या प्रमाणावरती घसरण पाहायला मिळते.